सीए परीक्षा आता 16 ते 24 दरम्यान मे दरम्यान होणार। युद्धजन्य परिस्थितीमुळे बदलल्या तारखा। आधी परीक्षा 9 ते 14 मे रोजी होती नियोजित। येत्या दिवाळीत म्हाडाची 5000 घरांसाठी लॉटरी। जुलै महिन्यात म्हाडा कोकण मंडळ काढणार लॉटरी। यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये। वीज कामगारांचा 20 मे रोजी संप। राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार। वीज क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध आणि विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने संपाचा निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या नावाने परीक्षेसंदर्भात सोशल मीडियात व्हायरल होणारं परिपत्रक हे बनावट। युद्धजन्य परिस्थितीमुळे 14 मे पासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्याचं परिपत्रक बनावट। मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट। बीकेसीतील अंतर्गत रस्त्यांचा केवळ उपनगरात जाण्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडी शुल्क लावण्याचा विचार। 50 मिनिटांहून कमी वेळेसाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शुल्क लावण्याबाबत विचार करण्यासाठी एमएमआरडीए लवकरच प्रस्ताव बनवणार। धुळे शहरातील नरसिंह मंदिरात नृसिंह जयंती निमित्ताने 56 भोग। मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी गर्दी। जयंती निमित्ताने मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। गडचिरोली तर रानटी हत्तींच्या कळपाचा चंद्रपूरच्या सावडी वन परिक्षेत्रातही धुमाकूळ। विहीर गावात शेतात काढून ठेवलेलं मका पीक रात्रीतून फसतं तर धान पिकाचंही नुकसान। वैनगंगा नदी ओलांडून आले रानटी हत्ती। गावातही हत्तींचा मुक्त संचार। पुण्यातील चिलाडी फाटात राजगड तालुक्यात रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांचा ठिय्या। पीडब्ल्यूडीच्या उपअभियंता कार्यालयासमोर आंदोलन। अखेर 19 मे पासून दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन। वाशिम जिल्ह्यातील रिसोड जवळकासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस। पावसामुळे उन्हाळी मूग, भुईमूग, भाजीपाल्यासह आंबा पिकांचंही नुकसान। तर जिल्ह्यात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज। सोलापूर शहरात काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे अनेक भागात बत्ती गुल। अवकाळीच्या हजेरीने फळबागा उत्पादक शेतकरी चिंतेत।